नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. यावर्षी तुम्ही गणपती पण आणला असेल आणि मांडला पण असेल. चला बघूया 28 ऑगस्टला निफ्टी फिफ्टी कशा पद्धतीने वर्क करू शकतं. आता तसं बघायचं तर 28 ऑगस्टला एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी असून मार्केटनी काय केलं आहे ना, 2-3 दिवसामध्ये जसं की मार्केट बघा 20 तारखेपासून 19 तारखेपासून आणि हाय झालं तर मार्केटने 14 तारखेला साईडवेज झाला आणि 18 तारखेला वर ओपन होऊन थोडे काय 10:15पर्यंत वर राहिलं, नंतर खाली पडलं. तसंच मार्केटने काय केलं 19 तारखेला पण थोडं साधारणतः 9:30 वाजेपर्यंत खाली राहिलं, नंतर वर केलं. तसंच 20 तारखेला पण तसंच केलेलं आहे. बघा 4-5 झाले मार्केट वर राहत आहे आणि 22 तारखेपासून मार्केट खाली येत आहे. आता बघा मार्केटने काय केलेलं आहे की 25,000ची लेवल एक राखून ठेवलेली आहे. म्हणजे मार्केट एक्झॅक्ट 25,000ला सेलर काय करत आहे, खाली मार्केट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आपण साधारणतः 2 दिवसापासून बघत आहे की बाबा 21 तारखेपासून जे मार्केटला खाली दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांनी आता पुरेपूर आज 26 तारखेला पुरेपूर मार्केट खाली पडलेलं आहे. पण यदा कदाचित जर समजा मार्केट साधारणतः ओपन इथपर्यंत होऊ शकते 24,855 किंवा 24,940 मार्केट ओपन होऊ शकेल. पण नंतर मार्केट थोडं खालीच पडणार आणि मंथली एक्सपायरी हे मार्केट कुठल्या दिशेने जाईल आणि किती पॉईंटने जाईल हे थोडं अवघडच आहे. पण आपण केलेल्या ॲनालिसिसमध्ये की मार्केट सडनली 2 दिवसामध्ये इतकं मार्केट झपझपले पडलेलं आहे, खूप जास्त पडलेलं आहे. पण आपण कसं करायचं बघा, 24,600पर्यंत जे बाहेर बसलेले आहेत किंवा सेलर बसलेले आहेत. आता सेलर काय करणार, काही सेलर जे आहेत ना ते 24,600पासून मार्केट वर दाबण्यासाठी नेत आहेत. आता सर्वात जास्ती जे सेलरवर बसलेले आहेत 24,990पर्यंत, तर ते खाली आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यातून सर्वात मोठं मार्किंग करण्याचं तर काय आहे की मार्केट ओपन कधी होणार आणि मार्केट कुठं ओपन होणार. एक तर 24,900ला ओपन होऊ शकतं किंवा 24,830ला ओपन होऊ शकतं किंवा 24,650ला ओपन होऊ शकतं. आपण काय करायचं, साधारणतः 24,000 मार्केट जिथेही ओपन झालं, आता मी ज्या लेवल दिल्यासाठी बाईंगसाठी दिलेलं आहे बरोबर ना. पण जर मार्केट समजा वर ओपन झालं 24,950 किंवा 25,000 तर मार्केट खाली येऊ शकतं, कारण की मंथली एक्सपायरी आणि सेलर जास्त वर बसलेले आहेत की मार्केटला खाली पाडण्यासाठी. त्याच्यानुसार काय करायचं आपल्याला की मार्केटचं ट्रेड घेण्या अगोदर 2 मिनिट शांतपणे विचार करायचा की मार्केट कुठल्या दिशेला जाऊ शकतं. हा जोपर्यंत तुम्ही विचार करणार ना तोपर्यंत तुम्हाला ट्रेड सही मिळणार नाही. मार्केटमध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याला वेळ नाही लागत, पण सही एंट्री घेण्यासाठी खूप नॉलेज लागतं. ते नॉलेज कशा पद्धतीने मिळवायचं हे आपल्याला थोडं समजावे लागेल. कारण की आपण ज्या गोष्टीचा विचार करतो ना त्या गोष्टीचा आपण फास्ट विचार करतो, पण ती जर गोष्ट व्यवस्थित झाली तर आपल्याला मार्केट पैसा देऊ शकतं. जर लॉस झाली तर एका मिनटात आपल्याला खूप जास्त लॉस होऊ शकतं. त्यासाठी मार्केटमध्ये एंट्री घेण्याच्या अगोदर 2 मिनिट मार्केटचा ॲनालिसिस करायचं, चार्टचा ॲनालिसिस करायचं, ऑप्शन चेनचा ॲनालिसिस करायचं, त्याच्यानंतर एंट्री घ्यायची.
आणि सपोर्ट रेजिस्टन्स ह्या गोष्टी थोड्या थोड्या फॉलो करत जायच्या की जेणेकरून आपल्याला लॉस कमी होणार. त्याच्यासाठी तुम्हाला धैर्याची गरज असते. त्या धैर्यासाठी तुम्हाला थोडं मनावर कंट्रोल करावंच लागेल, कारण की एक वेळेस जर कॅपिटल पूर्ण खतम झालं तर माणूस पुन्हा मार्केटमध्ये टिकू शकत नाही. जर आपल्याकडे पैसाच नसेल तर आपण काय खरेदी करणार. आपल्याकडं जर समजा म्हणजे काहीच जर नसलं, 10,000 20,000 जर नसले तर आपण मार्केटमध्ये कसं खेळणार. त्याच्यासाठी आपल्याला ना थोडा विचारपूर्वकच ट्रेड करायचं. जर आता मार्केट ना 8 दिवसामध्ये 5 दिवस मार्केट असतं, विकली 5 डेज असते, तर आपण काय करायचं, साधारणतः ठरवून जायचं की आपले विकली 5 डेजमध्ये आपले 3 ट्रेड व्यवस्थित आणि सही लागले पाहिजेत, की जेणेकरून आपल्याला प्रॉफिटच झालं पाहिजे. पण 2 दिवस जे असतात ना त्या दिवसामध्ये आपल्याला नाही ट्रेड मिळाला तर घोर नाही, पण 3 दिवसामध्ये असा ट्रेड मिळाला पाहिजेत की आपल्याला त्या 2 दिवसाची पण रिकव्हरी काढून मार्केट देऊ शकतं. असा आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. घ्यायचा म्हणजे कसं घ्यायचा की आपल्याला माइंडसेट त्या गोष्टीचा ठरवायचा की आपल्याला असं वाटतं की इथून मार्केट खाली पडणार, आपण पुढच्या साईडला एंट्री घ्यायची. पण आपल्याला वाटणार, कधीही वाटू शकतं की मार्केट खाली पडते किंवा कधीही वाटतं की मार्केट वर जाऊ शकते. पण आपल्या म्हणण्याला करण्याला थोडा वेळ लागतो. त्यासाठी ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे आणि स्टॉप लॉस पण खूप तेवढाच गरजेचं आहे. जर आपला आज स्टॉप लॉस गेला तर असं समजायचं की आपल्याला खूप मोठा लॉस होण्यापासून आपण वाचलो, बरोबर ना. जर समजा आज आपला स्टॉप लॉस गेला तर थोडका जाऊ शकतो, कमी जाऊ शकतो, पण तेच जर आपल्याला सही ट्रेड मिळाला तर आपण त्याच्या काही पटीनं आपण प्रॉफिट कमवू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही धैर्यानंच मार्केटमध्ये एंट्री घ्या. आणि एक खूप मोठा विषय आहे की आपण एंट्रीसाठी काय करावं काय नाही. कारण की एक माणूस हा चुकीचा पुतळा आहे. त्याच्या हिशोबाने तुम्हाला आणखीन काहीतरी गोष्टीमध्ये फरक करावा लागेल. म्हणजे तुम्हाला स्वतः बदलावं लागेल, स्वतः जास्त मार्केटमध्ये माइंड फ्री राहावं लागेल. म्हणजे असं कुठल्याही गोष्टीचं जास्त प्रेशर न घेता मार्केटमध्ये काम करावं लागेल. ह्या गोष्टीची तुम्हाला पुरेपूर जाणीव ठेवूनच मार्केटमध्ये एंट्री घ्यावी लागेल. कुठल्याही गोष्टीत तुम्ही फास्टली एंट्री न करता एकदम विचारपूर्वकच एंट्री घ्यावी. तर मार्केट काय करणार हे बघा. काय केलं आहे मार्केटने आज 26 तारखेला एक 15 मिनटाचे चार्ट लावले. 15 मिनटाच्या कॅन्डलमध्ये मार्केटने 30च मिनटामध्ये एकदम शार्पली फॉल दिलेला आहे. याच्यामध्ये प्रॉफिट ज्याला नॉलेज असेल त्यांनी जर व्यवस्थित एंट्री घेतली असेल तर खूप मोठं प्रॉफिट झालेलं असेल त्याला. पण कधी झालेलं असेल त्याचं तेवढं नॉलेज आहे, त्या नॉलेजनुसार त्यालाही खूप मोठं प्रॉफिट झालेलं आहे. आणि तुम्हाला एका दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये किंवा 5 महिन्यामध्ये खूप जास्त मार्केट प्रॉफिट नाही देणार. कारण की त्या गोष्टीचा तुम्हाला सराव नसतो, त्या गोष्टीचा अभ्यास नसतो. तुम्ही कधी मार्केटमध्ये एंट्री घ्यायची, चार्टनुसार घ्यायची का वयानुसार घ्यायची का तुमच्या माइंडसेटनुसार घ्यायची, हे तुम्हाला ठरवण्यासाठी खूप काही वेळ लागू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही. आज थोडं शिकले की उद्या थोडं शिका आणि एकाच गोष्ट तुम्ही किती गोष्टी फॉलो करता या गोष्टीवर ध्यान ठेवायचं. आणि सर्वात मोठी महत्त्वाची एकच गोष्ट अशी आहे की तुमचा एकच माइंडसेट हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला चार्ट वेगळे सांगेल, ऑप्शन चेन वेगळी सांगेल, त्याच्यापेक्षा तुम्हाला माइंडसेट खूप स्टेबल ठेवण्याची गरज लागणार आहे. कारण की माइंडसेटवरच आपलं कॅपिटल आहे. स्टॉप लॉस लावणं हे माइंडसेटवरच आहे, एंट्री घेणं हे माइंडसेटवरच आहे. तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी थोडं स्ट्रिक्टली राहावं लागेल, मनाला समजावून घ्यावं लागेल की बाबा नको, जर आपली एंट्री जर हुकली तर आपल्याला लॉस होऊ शकतो. आपल्याला सही जागेवर एंट्री घ्यावी लागेल. चला, गणेश चतुर्थीच्या पुन्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी जर्नी. 9 दिवस खूप
चांगली गणपती बाप्पाची सेवा करावी. गणपती बाप्पा तुम्हाला भरपूर यश देव ही मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. चला, धन्यवाद.